नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ अन्मयच्या एका नव्या मिनी व्लॉगमध्ये। मित्रांनो, हा व्लॉग जो आहे आपला तो नवरात्रीमधला आहे, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीचा। पण हा व्लॉग लेट येतोय कारण कामामुळे एडिट करायला वेळ नव्हता भेटत। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की गावी तर आपण वर्षातून 1-2 वेळा जातच असतो, पण श्रीवर्धन मध्ये असलेल्या सोमजाई देवी मंदिराचं दर्शन काय आपण गेले 2-3 वर्ष केलं नव्हतं। तर मग सकाळी सकाळी मम्मी पप्पा बोलले की आपण जाऊया सोमजाई देवीच्या दर्शनाला। मग लगेचच गाडी काढली, सगळ्यांना माझ्या सोबत घेतलं। मम्मी पप्पा, मी, यश, श्रील आणि मामी होते आपल्यासोबत। आपल्या गावापासून फक्त 18 किलोमीटरवर आहे आणि फक्त 20च मिनिटात आम्ही लगेचच पोहोचलो सोमजाई देवी मंदिरामध्ये। त्यानंतर गाडी लावली आपण पार्किंग मध्ये आणि यश आणि श्रील वरती जात होते आणि मम्मी पप्पा, मी आणि मामी आम्ही 4 जण गेलो होतो देवीसाठी साडीची ओटी घेण्यासाठी। ओटी वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही सगळेजण पायऱ्या चढून वरती आलो। मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी छोटासा एक कासव दिसेल, त्या कासवाच्या पाया पडून असा एक दरवाजा दिसेल मित्रांनो तुम्हाला। ह्या मंदिराच्या दरवाजातून आत गेल्यानंतर समोरच तुम्हाला सोमजाई देवीचे दर्शन होईल। मंदिरामध्ये आल्यानंतर मन खूपच असं प्रसन्न झालं आणि तुम्ही बघू शकता देवीला खूप छान पद्धतीने असं सजवलेलं असतं। आणि श्रील इकडे तुम्हाला सांगतो की तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही तर आपले व्हिडिओ लाईक करत जावा। आता जो तुम्ही मित्रांनो बघताय तो आहे मंदिरातील गाभारा आतमधला, आणि हा गाभारा देखील खूप शांत आणि खूप छान आहे। बघू शकता समोर एक मोठा आरसा लावलेला आहे, इकडे ढोल आहेत आणि ढोलकी सुद्धा आहे आरतीसाठी मला वाटतं, आणि घंटा देखील खूपच आहे। खूप छान आमचं दर्शन झालं कारण दुपारचा वेळ होता आणि गर्दी देखील नव्हती। आणि आता मित्रांनो जो तुम्ही बघताय तो आहे मंदिरातील बाहेरचा परिसर, आणि बाहेरच्या परिसरात हनुमानाचा आणि श्री रामाचा देखील मूर्त्या आहेत आणि श्री साईबाबांची देखील आहे बाहेर मंदिर वेगळं। त्यानंतर गणपती बाप्पा आणि बरेचसे असे देवी देवतांचे मूर्त्या देखील आहेत तिथे। आणि मंदिरामध्ये पार्किंगची देखील व्यवस्था खूपच छान आहे। दर्शन केल्यानंतर मग सगळे बोलले की आता श्रीवर्धन मध्ये आलोय तर श्रीवर्धन बीचला नक्की आपण जाऊया। मग काय गाडी काढून लगेचच आम्ही सगळे पोहोचलो श्रीवर्धन बीच वरती। श्रीवर्धन बीचला आल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही बघितली मोठी कोळंबी। आणि मित्रांनो, ही जी कोळंबी आहे ती वेगवेगळ्या पार्ट्स पासून बनलेली आहे, जसं की गेअर किंवा बोल्ट असतील जुने त्याच्यापासून ही बनवलेली आहे। त्यानंतर बीच वरती जरा फेरफटका मारला, बीच खूपच छान आणि स्वच्छ देखील होतं। आणि बीच वरती थोडं पुढे आल्यानंतर जशी कोळंबी बनवलेली आहे तसाच एक मोठा खेकडा देखील बनवलेला आहे पार्ट्स पासून। मज्जा मस्ती आणि गप्पा आमच्या चालूच होत्या आणि फोटो वगैरे देखील आम्ही खूप असे काढले तिकडे। श्रीवर्धन बीच फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो घरच्या दिशेने। तर मित्रांनो, आजचा आपला मिनी व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि श्रीवर्धन मध्ये जर येत आहे तर श्रीवर्धन बीचला आणि श्रीवर्धन सोमजाई देवी मंदिराला व्हिजिट नक्की करा।